जयंती उत्सव महासंघाच्या वतीने सन 2026-27 या वर्षाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जयंती मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त कसे करता येईल, कारण मागील वर्षी आपण या विषयाला घेऊन या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यांना एक निवेदन दिलं की जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये जो काही डीजेचा गोंधळ होतो त्याच्यामुळं जयंतीचं स्वरूपच बदलतं। वयस्कर 40च्या 50च्या पुढच्या वयाची माणसं यांना त्याचा खूप मोठा त्रास होतो आणि एकूणच जयंती मिरवणुकीचं स्वरूपच बदललं जातं, म्हणून त्या डीजेवर बंदी आणावी असा आमचा मागील वर्षी आग्रह होता आणि माननीय कमिशनर साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि डीजेवर बंदी घातली। ज्या ज्या लोकांनी डीजे वापरला त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। यावर्षी आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये थोडा बदल असा करायचा आहे की मिरवणुकीमध्ये डीजे तर नसलाच पाहिजे आणि ज्या ज्या संघाने डीजे लावण्याचा प्रयत्न केला, वाजवण्याचा प्रयत्न केला, तर तो डीजे तर जप्त केलाच गेला पाहिजे, परंतु संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत असं आजच्या बैठकीमध्ये आपण एक ठरावाद्वारे माननीय कमिशनर साहेबांना उद्या निवेदनाद्वारे आपण त्यांना विनंती करणार आहोत। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की मिरवणुकीमध्ये मागच्या वर्षी आपल्या या शहराचे डीसीपी माननीय नितीन बगाडे साहेब यांनी देखील मिरवणुकीमध्ये दारू प्यालेली काही कार्यकर्ते मंडळी पाहिली आणि त्यांनी मुलींना छेडछाड करताना देखील त्यांनी समक्ष या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। आपल्याला उद्याच्या निवेदनामध्ये हे सुद्धा कमिशनर साहेबांना विनंती करायची की मिरवणुकीमध्ये जो कोणी मद्यपान पिलेला असेल, मग तो कोणी असू द्या, कार्यकर्ता असेल किंवा मग समाज घातक प्रवृत्तीचा माणूस असेल, तर त्याच्यावर देखील जास्तीत जास्त कडक कारवाई कशी करता येईल याचा देखील पोलीस खात्याने विचार करावा आणि अशा पद्धतीनं पोलीस कमिशनर साहेबांनी यावर चांगल्या पद्धतीने विचार करून मिरवणूक ही ऐतिहासिक सर्व समाजातील घटकांना कशी बघता येईल, निर्भीडपणे स्वइच्छेप्रमाणे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ राहणार नाही, शिस्तबद्ध पद्धतीनं, म्हणजे ज्यामध्ये फक्तच बाबासाहेबांचा जयघोष असेल। त्या मिरवणुकीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतो चित्रपटातले अश्लील असे गाणे सुद्धा गायले जातात। लेजर म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे मला वाटतं डीजेचा। त्या लेजरवर तर आपल्याला जाणवतंय की हा बाबासाहेब आंबेडकरांचा मिरवणुकीचा भाग आहे की एखादा शोरूम आहे किंवा एखादं जत्रेचं स्वरूप आहे। अशा पद्धतीचं जर मिरवणुकीमध्ये हिडीज प्रदर्शन होत असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून यासाठी आजची मीटिंग आपण सर्व शहरातील आंबेडकर प्रेमी संघ असतील, कार्यकर्ते असतील, जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी मंडळी असते, त्या सगळ्यांना आवाहन केलं होतं की आजच्या बैठकीमध्ये येऊन आपण त्यांचे विचार मांडावेत। मिरवणूक कशा चांगल्या पद्धतीने होईल ज्यामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातले ऐतिहासिक प्रसंग त्या मिरवणुकीमध्ये दर्शवल्या जातील याची काळजी घेण्याचा आपण सगळ्यांना आवाहन करणार होतो।